औरंगाबादच्या हर्सुल कारागृहामधून खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल 57 कैदी गेल्या अनेक वर्षांपासून फरार असल्याचं वास्तव समोर आलंय। त्यामुळे शिक्षा झालेल्या कैद्यांबाबत सरकार प्रशासन खरंच गंभीर आहे का असा प्रश्न पडतोय। हे आहे औरंगाबादचे हर्सुल मध्यवर्ती कारागृह। गेल्या 20 वर्षात या कारागृहातून 57 पेक्षा जास्त कैदी फरार झालेत। खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातल्या कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा होते। त्यामुळे काही वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर कैद्यांना फरलो आणि पॅरोल अशा नियमित रजा सुद्धा मिळतात। या कारागृहातल्या 57 कैद्यांनी या रजा घेतल्या आणि पसार झाले। ते आजतागायत परत आलेलेच नाहीत। धक्कादायक बाब म्हणजे फरार यादीतील पहिली केस ही 1970ची आहे। त्या आरोपीलाही पोलीस अजूनपर्यंत शोधू शकलेले नाहीत। तर नुकताच जुलै 2016 मध्ये सुद्धा एक कैदी फरार झालाय। एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून 17 कैदी फरार झालेत। तर औरंगाबाद विभागातला हा आकडा 57 एवढा आहे। यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसह जळगाव, नाशिक, धुळेचाही समावेश आहे। एखादा कैदी सुट्टी संपवून परत आला नाही तर जेल प्रशासन कलम 224 नुसार संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतं। त्यानंतर पसार झालेल्या कैद्यांना शोधण्याचं काम पोलीस प्रशासनाचं असल्याचं कारागृह अधीक्षक सांगतायत। संबंधित पोलीस स्टेशनला 224 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची आम्ही कारवाई करतो आणि त्यानंतर दर महिन्याला आम्ही SP ऑफिसला आम्ही रिमांडर पत्र पाठवून त्यांना आम्ही सदर बंद्याच्या बाबतीत पत्र पाठवून त्यांना कारागृहात दाखल करण्याबाबत अटक करण्याबाबत त्यांना दर महिन्याला पत्र पाठवतो। याबाबत जेल प्रशासन प्रत्येक महिन्यात संबंधित SP ला पत्र पाठवतं। कधी त्याची उत्तरं येतात आणि कधी उत्तरं येतही नाहीत। राज्यभरात असे 200 पेक्षा जास्त कैदी फरार असल्याची माहिती मिळते। या कैद्यांना शोधण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स निर्माण केल्याचंही पोलीस महासंचालक सांगतायत। आम्ही विशेष पथक नेमलेले आहेत, त्यांचे सगळे अँटीसिडेंट्स घेतलेले आहे। प्रिझन डिपार्टमेंटशी आम्ही संपर्कात आहोत। यापुढे जेव्हा ते सोडतील तेव्हा त्यांचं संपूर्ण मॅपिंग करून सोडावा असे आम्ही त्यांना सूचना दिलेली आहेत। ADG प्रिझन आमच्या सोबतच आहेत, अजून त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो। एकीकडे शिक्षा देण्याचं प्रमाण वाढलं असल्याचा दावा पोलीस महासंचालक करतायत, तर दुसरीकडे शिक्षा झालेले कैदी असे फरार होत असतील तर याचा फायदा तो काय? यात गंभीर गुन्ह्यातले फरार कैदी समाजासाठीही मोठा धोका असू शकतात। त्यामुळे पोलिसांनी सुद्धा अगदी गंभीरतेनं या कैद्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।